आरक्षणाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने जे काही एक मोठ्या पद्धतीने अनरेस्ट निर्माण झालेला आहे लोकांमध्ये, आज अध्यक्ष महोदय, आज माझ्या भागामध्ये सुद्धा जे आंदोलन चालू आहेत त्या ठिकाणी सुद्धा अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र हे साधू संतांची भूमी आहे, महाराष्ट्र हे अध्यक्ष महोदय समाज सुधारकांची भूमी आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जे काही आज माणसामध्ये जे एक सलोख्याचं वातावरण आहे ते आज बिघाड होतोय, हे आमच्या सारख्याला सुद्धा अध्यक्ष महोदय योग्य वाटत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय या सगळ्या प्रश्नांच्या सोडवणूक केली पाहिजे। जे काही जरांगे पाटील साहेब त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचं जे काही आरक्षणाचे मुद्दे आहेत, त्यांना जे हैदराबाद गॅझेट लागू करा म्हणतायत, त्यांचं जे म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्या साधारणपणे सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातलं जे आश्वासन दिलंय हे लवकर सुटले पाहिजे आणि काय जे असेल त्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे अध्यक्ष महोदय, जेणेकरून एक संवादपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्र आणि राज्य राहू शकणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय हे सगळ्या प्रश्नांची सोडवणुकीकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे, अशी सुद्धा आग्रहाची भूमिका या निमित्ताने मी निश्चित प्रकारे करेल।